सर्वजण आपले डोळे झाकूया. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. थँक यू लॉर्ड. थँक यू जीसस. थँक यू होली स्पिरिट. माझे प्रभू, या सुंदरशा वेळेबद्दल मी तुझे आभार मानते माझे प्रभू. माझे प्रभू, जे कोण व्यक्ती जॉईन झाले माझे प्रभू, त्याच्या मुखाला तू स्पर्श कर माझ्या देवा. आणि आम्ही सर्वांनी अंतकरणापासून आपलं बेस्ट स्तुती आणि आराधना, आपलं बेस्ट वर्शिप आम्ही तुझ्या समोर समर्पित करण्यासाठी प्रत्येकाला तू प्लीज मदत कर माझे प्रभू. माझे प्रभू, तुला बेस्ट ऑल्टर सबमिट करण्यासाठी आम्हाला मदत कर माझ्या देवा. आणि आमच्याद्वारे फक्त पिता, येशू आणि पवित्र आत्म्याचाच गौरव होऊ दे माझे प्रभू. आम्ही कोणी नाही माझे प्रभू, गाणारे आम्ही नव्हे, तर तुझा पवित्र आत्मा आमच्याद्वारे ती स्तुती आणि आराधना धुपासारखी तुझ्या समोर समर्पित करू दे माझे प्रभू. तुझ्या नावाला धन्यवाद देते. थँक्यू फादर. थँक्यू जीसस. थँक्यू होली स्पिरिट. तू चांगला आहेस, तू चांगला आहेस आणि तू चांगला आहेस. तो मला सोडत नाही माझे प्रभू. तू आम्हाला बहकू देत नाही माझे प्रभू. तू आम्हाला सुखरूप ठेवतोस. तू आम्हाला तुझ्या प्रोटेक्शन खाली ठेवतोस. तुझ्या प्रेमामध्ये तू आम्हाला सांभाळतोस. तुझ्या ग्रेसमध्ये तू आम्हाला घेऊन जातो. तुझ्या नावाला मी धन्यवाद करतो प्रभू. थँक्यू फादर. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. थँक्यू फादर. टूट कर बिखरने ना देगा मुझे यीशु मसीह का प्यार, जिसने अकेला ना छोड़ा मुझे। कैसा अनोखा प्यार, टूट कर बिखरने न देगा मुझे यीशु मसीह का प्यार, जिसने अकेला न छोड़ा मुझे। ऐसा अनोखा प्यार, माँ की तरह मुझे थामेगा वो, गिरने ना देगा कभी, मेरे आंखों के आंसू को पोंछेगा वो, बाहों में लेगा मुझे। माँ की तरह मुझे थामेगा वो, गिरने ना देगा कभी, मेरी आंखों के आंसू को पोंछेगा वो, गिरने ना देगा मुझे। टूट कर बिखरने न देगा मुझे यीशु मसीह का प्यार, जिसने अकेला न छोड़ा मुझे। कैसा अनोखा प्यार, मेरी निर्बलता में मेरी सामर्थ, यीशु मसीह का प्यार, जिसने अकेला न छोड़ा मुझे। कैसा अनोखा प्यार, मेरी निर्बलता में मेरा सामर्थ, यीशु मसीह का प्यार, जिसने अकेला न छोड़ा मुझे। कैसा अनोखा प्यार, टूट कर बिखरने न देगा मुझे यीशु मसीह का प्यार, जिसने अकेला न छोड़ा मुझे। ऐसा अनोखा प्यार, माँ की तरह मुझे थामेगा वो, गिरने न देगा कभी,
मेरे आंखों के आंसू को पोछेगा वो, बाहों में लेगा मुझे, मेरी माँ की तरह मुझे थामेगा वो, गिरने न देगा कभी, मेरे आंखों के आंसू को पोछेगा वो, गिरने ना देगा कभी, गिरने ना देगा कभी, मुझे गिरने ना देगा कभी। तो मैं हाथ उठा कर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। तो मैं हाथ उठा कर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। करुणा भलाई तेरी सदा रहेगी मुझ पर, तेरी विश्वास योग्यता देखूंगा मैं उम्र भर, मैं हाथ उठा कर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। मैं हाथ उठा कर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। मौत से है बचाया तूने, जीवन नया है दे दिया, नाम लेकर पुकारा मुझे, महिमा से मुझको भर दिया, मौत से है बचाया तूने, जीवन नया है दे दिया, नाम लेकर पुकारा मुझे, महिमा से मुझको भर दिया, करुणा भलाई तेरी सदा रहेगी मुझ पर, तेरी विश्वास योग्यता देखूंगा मैं उम्र भर, मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा, मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। आहा हा हा,
Hallelujah. 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 Amen. वो जाऊं वापस अगर मैं दिन के ठंडे पहर में तेरे चेहरे को निहारूं, तुझसे बातें करूं मैं, जाऊं वापस अगर मैं दिन के ठंडे पहर में तेरे चेहरे को निहारूं, तुझसे बातें करूं मैं। आहा हा हा लेलुया। आहा हा हा लेलुया। आहा हा हा लेलुया। आमेन। 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 Thank you, Lord. Thank you, Father. Thank you, Jesus. माझ्या प्रभू सर्व मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान, पराक्रम, गौरव, उपकार, स्तुती, सामर्थ्य, बळ, श्रेय, धन्यता, धन्यवाद आणि अतिउच्च स्थान आता आणि युगानुयुग सदा सर्व काळ जो होता, जो आहे व जो येणार, जो सर्व समर्थ प्रभूच्या नावाला आता आणि युगानुयुग असो माझ्या प्रभू. आम्ही सर्वजण तुझ्यासमोर नतमस्तक होतो प्रभू. आपला जीव, शरीर आणि आत्मा आम्ही तुझ्या हाती समर्पित करतो प्रभू. हे समर्पण स्वीकार कर माझ्या देवा. प्रभू आमच्यावर तू दया कर माझ्या प्रभू. आमच्यावर तू कृपा कर माझ्या प्रभू. कारण आम्ही काहीच नाही प्रभू तुझ्याशिवाय. आमच्याकडे जे काय आहे, आम्ही जिथे कुठे आहो, आम्ही जे काही आहो माझ्या प्रभू, ह्याचं 100% क्रेडिट आम्ही तुला देतो आणि हे तुझ्यामुळे झालेलं आहे माझ्या प्रभू. असं आम्ही विश्वासानेच बोलतो माझ्या प्रभू. आज जॉईन झालेले प्रत्येक व्यक्ती हे आम्ही कोणी नाही माझ्या प्रभू, तर जे काही आहे ते सर्व काही तुझ्यामुळे आणि तू आहेस माझ्या प्रभू. अशा महान राजांच्या राजा आणि प्रभूंच्या प्रभू जो होता, जो आहे व जो येणार, सर्व समर्थ प्रभूच्या नावाला आम्ही सर्व महिमा देतो. आम्ही तुझ्यासमोर लीन होतो प्रभू. आम्ही तुझी स्तुती करतो, आम्ही तुझी आराधना करतो प्रभू. आम्ही तुझ्या नावाला उंच करतो आणि मग आम्ही तुला धन्य म्हणतो प्रभू, कारण तू धन्य आहेस, तू चांगला आहे प्रभू आणि तू चांगलंच करत आला माझ्या प्रभू. तू उत्तम आहेस आणि तू उत्तम देत गेला माझ्या प्रभू. तू एक उत्तम मेंढपाळ आहे, तू एक चांगला परमेश्वर आहे, तू एक चांगली आई आहे, तू एक चांगला बाप आहे माझे प्रभू, जो आमचे पाप आठवत नाही माझ्या प्रभू, पण जो आम्हाला रोज नवीन कृपा पुरवून देतो माझ्या प्रभू, जो आमचे पाप धुवून टाकतो आणि आम्हाला शुद्ध करतो, असं तो जिवंत परमेश्वर आहे माझ्या प्रभू. तुझं वचन सांगतं की जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र आलेले आहे त्या ठिकाणी मी आहे माझ्या प्रभू. आणि मी विश्वास ठेवते माझ्या प्रभू की तू आमच्यामध्ये आहेस, तुमची स्तुती आणि आराधना ऐकलेली आहेस माझ्या प्रभू. मी विश्वासाने स्वीकारतो माझ्या प्रभू की ज्या ज्या लोकांनी मनापासून तुझी स्तुती आणि आराधना केली प्रभू, त्यांना तू दुपटीने देणार आहेस माझ्या प्रभू, कारण तू कोणाचं ऋणी राहत नाही माझ्या देवा. ज्या कोणी व्यक्तीने माझ्या प्रभू आपल्या दिवसाचा वेळ काढून त्यांनी तुला दिलेला आहे माझ्या प्रभू, हे हे समयाचा एक दशमांश त्यांनी जो जो तुझ्या समोर सादर केला आहे माझ्या प्रभू, ते तू पाहिलेलं आहेस माझ्या प्रभू आणि त्याची परतफेड तू करणार आहे माझा विश्वास आहे माझ्या प्रभू. पण आम्ही कोणत्या गोष्टीची अपेक्षा नाही करत माझ्या देवा, कारण तो मला ह्यासाठी बनवलेला आहे की आम्ही तुझी स्तुती आणि आराधना करावी माझ्या प्रभू. माझ्या देवा, ह्या बोबड्या मुखातून आम्ही जे काही स्तुती आणि आराधना केली आहे ती तुला मान्य झाली आहे, मी विश्वास ठेवतो माझ्या प्रभू.
ही सुंदरसा वेळ तू आमच्या आयुष्याला दाखवून दिला. मी तुझ्या नावाला आभार मानते माझ्या प्रभू. माझ्या प्रभू, आज असे अनेक लोक आहेत जे आता दिवस नाही बघू शकले माझ्या प्रभू, पण आम्हाला तू जिवंत ठेवलं की आम्ही जिवंत राहून तुझी स्तुती करावी, तुझ्या नावाला उंच करावं, तुला आवडेल त्या गोष्टी कराव्यात, तुझं नाव लोकांना सांगावं. त्यासाठी तू आम्हाला ते योग्य तर समजून तू आम्हाला जिवंत ठेवलास आणि आतापर्यंत तू घेऊन आलास आणि इथून पुढे पण तू चालवत राहणार आहे. त्याबद्दल तुझे आभार मानतो. प्रभू धन्यवाद, पिता धन्यवाद, येशू धन्यवाद, पवित्र आत्मा धन्यवाद, प्रत्येक गोष्टीबद्दल. अपेक्षेपेक्षा पलीकडे, लायकीपेक्षा जास्त तू चांगला दिला, त्याबद्दल मी तुझे आभार मानते. ह्या प्रेयरला जॉईन झालेल्या प्रत्येक व्यक्तीला, त्यांच्या कुटुंबाला, त्यांच्या चर्चला, त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जे कोण लोक आहेत, त्याला आम्ही सर्वांना तुझ्या हाती समर्पित करतो. माझ्या प्रभू, आम्ही तुझ्या प्रोटेक्शन खाली येतो माझ्या प्रभू. कारण आम्ही आपला गड तुला म्हणतो. आमचं प्रोटेक्शनचं स्थान आहेस प्रभू तू. आणि तुला आनंद देणाऱ्या गोष्टी आम्ही करण्यासाठी तू आम्हाला मदत कर. कारण प्रभू, तुझं वचन सांगतं की परमेश्वराचा आनंद ही माझी ताकद आहे आणि तुझा आनंद ही आमची ताकद बनण्यासाठी तू आम्हाला मदत कर. येणाऱ्या वचनासाठी मी मागतो माझ्या प्रभू, हे वचन तुझ्याकडनं असू दे आणि ते समजणाऱ्या बुद्धी अंतकरण तू प्लीज आम्हाला प्रत्येकाला तू पुरून दे आणि आमच्या तरी फक्त पिता येशू आणि पवित्र आत्म्याचा गौरव होते. सर वेळ काळ आम्ही तुझ्या हाती देतो माझ्या प्रभू. तुम्ही तुझ्या नावाला उंच करतो. तू चांगला आहे, तू उत्तम आहेस आणि तू उत्तम आहेस माझ्या प्रभू. तुझ्या नावाला धन्यवाद देतो. सर्व वेळ काळ आम्ही तुझ्या हाती समर्पित करतो प्रभू. तुझ्या समोर लीन होतो, नम्र होतो माझ्या प्रभू. तुझ्या नावाला उंच करतो. आमची राह सुद्धा माझे प्रभू, पण आमच्या तुझे तुझं गौरव होऊ दे. येशूच्या नावात प्रार्थना करतो म्हणून तू स्वीकार पित्या. आमेन. आमेन. थँक्यू सिस्टर प्रीती. थँक्यू. देवबाब तुम्हाला खूप आशीर्वादित करो. थँक्यू सुंदरशा प्रेज अँड वर्शिपसाठी. परमेश्वर अशीच तुमचा उपयोग त्याच्या राज्याच्या वाढीसाठी करो आणि जिथे तुम्ही आहात परमेश्वर तिथे तुमची काळजी घेऊ. तुमच्या सर्व गरजा अडचणी तो त्याच्या गौरवभांडातून पुरवो. थँक्यू वन्स अगेन. गॉड ब्लेस यू. थँक्यू. थँक्यू सो मच. आता आपण पुढे जाणार आहोत आणि आता वेळ आहे. फिरून फिरून एक वार तुमच्याबरोबर देवाच्या वचनाची फोड करण्याची संधी दिली म्हणून प्रभूला मी आभार मानतो. 2023 मध्ये ज्यावेळेस आपण रेग्युलर मी बोलत होतो त्यावेळेस बायबलमधल्या एकेका पुस्तकाचा आपण अभ्यास करत होतो. हे पुस्तक आपण योहान कृती वर्तमान आणून सुरू केलं होतं आणि वेगवेगळे पुस्तकं नवीन करार जुन्या करारामधून आपण बघितले. त्याच्यामध्ये आपल्याला माहित आहेत की पवित्र शास्त्रामध्ये 66 पुस्तकं आहेत, 39 पुस्तकं जुन्या करारात, 27 पुस्तकं नवीन करारामध्ये आहेत आणि त्याचा अभ्यास करायला आपल्याला 66 आठवडे गेले असते. पण काय हरकत नाही, अजून वेगळ्या प्रकारे आपण बायबलचा अभ्यास आपण करू शकतो. तो म्हणजे आपण एखादा विषय घेऊ शकतो आणि या विषयावर आपण बायबलचं काय म्हणणं आहे, प्रभू देवबापाने काय इन्स्ट्रक्शन्स आपल्याला काय माहिती दिलेली आहे, त्या विषयावर आपण मंडळी कशी चालवावी किंवा एकमेकांबरोबर संबंध कसे असावेत, कुटुंबामध्ये व्यवस्था कशी असावी, मंडळीमध्ये व्यवस्था कशी असावी, याच्याविषयीचं मार्गदर्शनाचा वर आपण बायबलचा अभ्यास करू शकतो. आज आपण जो अभ्यास करणार आहोत तो म्हणजे एक शब्दावर अवलंबून आहे, तो म्हणजे माउंटन्स. पवित्र शास्त्रामध्ये जे वेगवेगळे माउंटन्स आहेत सगळ्यांचाच कडे आपल्याला बघता येणार नाही, पण एखादं कुठलं काही 6-7 जे माउंटन्स आहेत त्याच्याकडे आपण बघूया आणि मग आपण आपल्याला काय शिकता येण्यासारखं आहे त्याच्यामधून आपण बघूया. आपण प्रार्थना करूया. प्रभू देवपा, आम्ही तुझी स्तुती करतो, उपकार मानतो, विशेष करून हाऊस ऑफ प्रेयर मध्ये विजय आणि शीला यांच्याद्वारे प्रभू देवपा ही जी सेवा तू चालू ठेवलेली आहेस त्याच्यावर तू आशीर्वाद देत आहेस म्हणून तुझे उपकार मानतो. विशेष करून प्रभू देवपा आजच्या ह्या दिवशी जे लोक ह्या ठिकाणी आहेत आणि तुझ्या वचनाकडे बघत आहेत प्रभू देवपा, त्या सगळ्यांना तुझ्या वचनामध्ये आम्ही देतो आणि तुला हीच विनंती करतो की प्रभू परमेश्वर बापा, तुझंच गौरव ह्या वचनाच्या द्वारे होत राहावं असं होऊ दे. तू जो जिवंत भाकर आहेस, तू त्याची फोड करत असताना प्रभू देवपा आम्हाला तुझी भेट झाली असं व्हावं आणि प्रभू परमेश्वर बापा ह्याच्यामधून आम्हाला तुझ्या
मानना मिळावा, आम्हाला काहीतरी शिकायला मिळावं, तुझ्यामध्ये आम्ही वाढावं, असं दयाने आणि कृपेने होऊ दे. ही वेळ जी आम्हाला तू दिली आहे त्याच्यावर तू आपला आशीर्वाद पाठव. येशूच्या नावाने मागतो म्हणतो, ऐक. आमेन. तर ज्यावेळेस मी विशेष करून योहान कृष्णवर्तमानाचा 4था अध्याय वाचत होतो, त्यावेळेस एक वचन समोर आलं. योहान कृष्णवर्तमान 4था अध्यायामध्ये आपल्याला माहित आहे, शमरोनी स्त्री प्रभू येशू ख्रिस्त या शमरोनी स्त्रीला भेटतो आणि त्यांची बोलाचाली होते त्या ठिकाणी, आणि ती जाऊन आपल्या गावामधल्या सर्व लोकांना त्या ठिकाणी घेऊन येते आणि पुष्कळांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवला असं आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं. विशेष करून 20वं वचन जर आपण बघितलं, ती 19 आणि 20 वाचली, ती स्त्री त्याला म्हणाली, महाराज, आपण संदेष्ट आहात हे आता मला समजले. आमच्या पूर्वजांनी ह्याच डोंगरावर उपासना केली आणि तुम्ही म्हणता जेथे उपासना केली पाहिजे ते स्थान यरुशलेम आहे. हा जो डोंगर आहे ज्याच्याविषयी ती म्हणत होते, त्याच्याविषयी थोडीशी माहिती आपण इतिहासामधून बघूया. आणि जर आपण पहिले राजे 16वा अध्याय आणि 23वा आणि 24वा वचन जर आपण बघितलं, त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की जो हा डोंगर आहे, समारियातला जो डोंगर आहे, हा विकत घेतला गेला. जवळजवळ 2 टॅलेंट्स म्हणजे जवळजवळ 68 किलो सिल्वरनी, चांदी, 68 किलो चांदी देऊन हा विकत घेतला गेला आणि त्याची मालकी इस्रायलकडे आली. इस्रायल त्या काळामध्ये आपल्याला जर आठवत असेल की शल्मोन राजानंतर सॉलोमन राजानंतर त्याचा मुलगा आला, त्याच्यानंतर 2 भाग झाले. यहुदा एक आणि त्याच्याबरोबर बेंजामिन याचे काही लोक राहिले, आणि उरलेले जे वंशज होते यहुदाचे, त्यांनी वेगळं बस्तान आपलं बांधलं आणि त्याला ते इस्रायल म्हणतात, यहुदा आणि इस्रायल. आणि ह्या इस्रायल लोकांनी पहिल्या राजे 16व्या अध्यायामध्ये हे समारियाचा डोंगर विकत घेतला आणि त्याच्यावर हे गाव वसवलं. 2 राजे याचा 17वा अध्याय जर आपण बघितला, दुसरे राजे याचा 17वा अध्याय जर कोणी वाचलं तर 24 पासून जर पुढे 34 पर्यंत जर आपण वाचलं, कोणीतरी वाचेल का? दुसरे राजे 17 6वं वचन आणि मग 24 पुढे. हॅलो, दुसरे राजे दुसरे राजे 17वा अध्याय आणि 6वं वचन. दुसरे राजाचा 17वा अध्याय 6वं वचन ना? हा, आणि त्याच्यानंतर 24 वचनाच्या पुढे वाचायचं. मग 6वं वचन, दुसरे राजाचा 17वा अध्याय 6वं वचन वाचूया. होशेच्या कारकिर्दीच्या 9व्या वर्षी अशुराच्या राजाने शमरोन सर केले व इस्रायल लोकांस अशुराशी देऊन हलह व हबोर येथे व गोजान नदी तीरी व मैदानच्या नगरातून वसविले. अजून पुढे कुठलं? 24 वचनाच्या पुढे 34 वचनापर्यंत. 24 ते 34 वचन वाचून. अशूरच्या राजाने बाबेल, कुता, अवा, हमात व सफरवाईम या ठिकाणचे लोक आणून इस्रायल लोकांच्या जागी शमरोनातील नगरातून वसविले. शमरोन ताब्यात घेऊन त्यातील नगरात ते राहू लागले. ते तेथे वस्ती करून राहू लागले. तेव्हा ते आरंभी परमेश्वराचे भय बाळगीत नसत, म्हणून परमेश्वराने त्यांच्यामध्ये सिंह पाठविले. त्यांनी त्यातल्या कित्येकास मारून टाकले. यामुळे त्यांनी अशूरच्या राजाकडे सांगून पाठवले की आपण ज्या लोकांस त्यांच्या देशातून काढून शमरोनातील नगरात वसविले त्यास या देशच्या देवाचे वहिवाट अवगत नाही, म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये सिंह पाठवले आहेत. त्यांनी त्यातले कित्येक लोक मारून टाकले आहेत, कारण त्यांना या देशाच्या देवाची वहिवाट ठाऊक नाही. पण अशूरच्या राजाने आज्ञा केली की जे याजक तुम्ही त्या देशातून धरून आणले आहेत त्यातला एक तिकडे पाठवून द्या.
त्याने तिथे जाऊन राहावे आणि त्या देशाच्या देवाची वहिवाट काय आहे ती त्याने लोकांना शिकवावी. जे याजक शंभरानातून धरून नेले होते त्यातला एक येऊन बेतेल येथे राहिला. परमेश्वराची भीती कशी धरावी हे तो लोकांना शिकवू लागला. तथापि निरनिराळ्या राष्ट्रांच्या लोकांनी आपापल्या मूर्ती बनविल्या आणि त्या नगरात ते वसले होते. त्यात शंभरोनी लोकांनी उच्च स्थाने केली होती. तेथील मंदिरातून त्या ठेवल्या. बाबेलच्या लोकांनी सुक्कोम, बनोत, कूत येथील लोकांनी, नेर्गल, हमात येथील लोकांनी, आशिमा आणि हबे येथील लोकांची निबज व तर्ताक अशी दैवते बनविली. आणि नफरवी लोकांनी आपल्या मुलांचा सफरवेची दैवते अद्रमेलेक व अन्नमेलेक यापुढे अग्नीत होम करून ती अर्पिली. ते परमेश्वराचे भय बाळगीत तरी त्यांनी आपल्या सगळ्या लोकातून मनुष्य निवडून त्यास उच्च स्थानांचे याजक केले. ते उच्च स्थानाच्या मंदिरात त्यांच्या पितेत होम हवन करीत. ते परमेश्वराचे भय दरीत करे तरी ज्या राष्ट्रातून त्यास आणले होते त्यांच्या रीतीप्रमाणे ते आपल्या दैवताची उपासना करीत. ते आपल्या पूर्वीच्या वहिवाटीप्रमाणे आजवर चालत आहेत. ते परमेश्वराचे भय बाळगीत नाहीत. ते आपले स्वतःचे नियम व निर्णय पाळीत नाहीत किंवा परमेश्वराने ज्यास इस्रायल नाव दिले त्या याकोबाच्या वंशजास परमेश्वराने विहित केलेले धर्मशास्त्र व आज्ञा याप्रमाणेही चालत नाही. परमेश्वरास याकोबाच्या वंशजाशी करार थँक्यू करून थँक्यू थँक्यू सिस्टर. हो, तर हो, इथे आपल्याला बघायला मिळतं की हे जे अशूरच्या राजाने तिकडचे लोक, शमरोनातले लोक घेऊन गेला आणि तो मेदी या ठिकाणी त्यांना बसवला आणि तिकडचे दुसरे लोक त्यांनी इकडे आणले आणि शमरोनामध्ये ते राहू लागले. पण या ठिकाणी सिंह आले त्यांच्यामध्ये आणि खूप लोकांना त्यांनी मारून टाकलं. म्हणून त्यांनी परत एका याजकाला त्या ठिकाणी आणलं आणि ह्या प्रांताची किंवा ह्या लोकांची जी रीतिरिवाज होती, कुठल्या देवाची उपासना करा ती त्यांनी शिकवली. म्हणून हे जे लोक होते शमरोनातले हे दोन्ही दगडांवर किंवा दोन्ही धोंड्यांवर उभे राहिलेले आपल्याला बघायला मिळतात. हे पवित्र शास्त्र किंवा यहुदी लोकांचे देवाची पण उपासना करत होते आणि ज्या देशातून ते आले होते तिकडचे सुद्धा देवत त्यांनी एकत्र आणले होते आणि त्याची सुद्धा उपासना करत होते. आणि अशा प्रकारे दोन्ही डोंगरावर किंवा दोन्हीही दगडांवर उभे राहून ते वेगवेगळी उपासना करत होते. आणि हाच प्रकार पुढे चालत आपल्याला एज्रा, नेहम्या या ग्रंथामध्ये सुद्धा बघायला मिळतो. ज्यावेळेस एज्रा आणि नेहम्या हे परत गेले आणि आपला जो मंदिर आहे ते बांधायचा प्रयत्न करतात, त्यावेळेस एज्राच्या चौथा अध्यायामध्ये आपल्याला बघायला मिळतं पहिल्या वचनात, बंदिवासातून आलेले लोक इस्रायलाचा देव परमेश्वर यांच्या प्रित्यर्थ मंदिर बांधित आहेत असे यहुदा व बन्यामीन यांच्या शत्रूंनी ऐकले. तेव्हा ते जरुबाबेल व पितृकुळाचे प्रमुख पुरुष यांच्यापाशी येऊन म्हणू लागले की आम्हीही तुमच्याप्रमाणे तुमच्या देवाच्या भजनी लागलो आहोत. अशूरचा राजा एसर हदोन याने आम्हास इकडे आणून ठेवले. त्या दिवसापासून त्याच देवास आम्ही यज्ञ करीत आलो आहोत. यास्तव तुमच्या बरोबर आम्हासही मंदिर बांधू द्या. पण जरुबाबेल, येशुआ व इस्रायलच्या पितृकुळातील इतर प्रमुख त्यास म्हणाले, आमच्या देवासाठी मंदिर बांधव्याच्या बाबतीत आमच्याशी तुम्हास काही कर्तव्य नाही. तर पारसाचा राजा कोरेश याच्या आज्ञाप्रमाणे आम्हीच एकत्र येऊन इस्रायलचा देव परमेश्वर याचे मंदिर बांधणार. या ठिकाणी बघायला मिळतं की शमरोनातले लोक ज्यावेळेस परत एकदा एज्रा हे मंदिर बांधायला लागलं त्यावेळेस आले आणि म्हणाले की आम्ही सुद्धा तुम्हाला हे मंदिर बांधायला मदत करतो. पण त्यांची जी ही विनंती होती ती एज्रानी मानली नाही आणि त्याच्यामुळे हे लोक रागवले. एज्राने पुढे जाऊन काय केलं, जर शेवटचा अध्याय एज्राचं बघितलं तर त्यांनी बघितलं की जे इंटर मॅरेजेस झालेले आहेत, जे यहुदी लोकांनी इतर स्त्रियांबरोबर जे लग्न झालेले आहेत त्या स्त्रियांना त्यांनी वेगळं केलं आणि ह्याच्यामधून
काय उत्पन्न झालं आपल्याला बघायला मिळतं की जेरुसलेमाच्या मंदिराचा विरोध पर्शियन साम्राज्यात समार्य राज्यपाल असलेल्या फरोनच्या सनबल्लाटाने शम्रोनी लोकांनी बांधलेली गिरिजिम पर्वतावरील मंदिर बांधले. तर जोसेफस असं म्हणतो की समारिटन टेम्पल ऑन माउंट गिरिजिम वॉज बिल्ट आफ्टर द मॉडेल ऑफ द सँच्युरी इन जेरुसलेम. समार्यावरती जे मंदिर बांधण्यात आलं ते यरुशलेम मधल्या मंदिराच्या एकदम डुप्लिकेट होतं. आपल्याला बघायला मिळतं ना इंडियामध्ये, जसं आग्र्यामध्ये ताजमहाल आहे त्याचं डुप्लिकेट औरंगाबाद मध्ये सुद्धा आहे, नाही का? त्याच प्रकारे अशाच प्रकारे जे यरुशलेमामध्ये जे मंदिर होतं त्याचेच डुप्लिकेट जे मंदिर नेहेम्याने 5व्या शतकामध्ये बांधलं होतं त्याच मंदिरासारखंच मंदिर त्याने बांधलं. यहुदी आणि शम्रोन लोकांमध्ये अधिक तणाव निर्माण झाला होता. विशेषतः नेहेम्याने सनबल्लाट आणि इतर शत्रूंना यरुशलेमेची भिंत आणि मंदिराच्या डोंगराच्या पुनर्बांधणीस मदत करण्यास नाकार दिल्यानंतर रोमन ज्यू इतिहासकार जोसेफस सनबल्लाटाच्या कृतीचे वर्णन करतो. असे म्हणतो की त्याने गेरिझिम पर्वतावर मंदिर बांधले कारण त्याचा जावई यरुशलेमाचा पुजारी मनश्य होता, ज्याला सनबल्लाटाच्या मुलीशी लग्न करणे आणि यरुशलेम मंदिरात त्याची पुजारी भूमिका यापैकी एक निवडण्यास भाग पाडण्यात आले. ज्यावेळेस सनबल्लाटाच्या जावयाला मुलगी किंवा यरुशलेम मध्ये राहणं हे निवडायचं होतं त्यावेळेस तो तिकडे गेला आपल्या पत्नीकडे, आणि त्यावेळेस सनबल्लाटाने हे मंदिर गिरिजिम पर्वतावर बांधलं. आणि अशा प्रकारचा हा इतिहास आपल्याला बघायला मिळतो. इंटरेस्टिंग इतिहास आहे, पण हा इतिहास आहे. आणि हीच गोष्ट शम्रोनीशी प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणते की बाबा आमचे लोक तर ह्या ठिकाणी भक्ती करत होते आणि तुमचे लोक तर यरुशलेमात करतात. पण प्रभू येशू ख्रिस्त पुढे म्हणतो की माझे जे लोक आहेत ते देवाची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने करतील आणि ह्या मंदिरा कुठल्याही डोंगरावर करणार नाहीत, पण आत्म्याने आणि खरेपणाने ते करतील. हे आपल्याला पुढं योहान कृत शुभवर्तमानाच्या 4थ्या अध्यायामध्ये बघायला मिळतं. तर हा थोडासा इतिहास, थोडीशी माहिती ह्या शम्रोनी मंदिराविषयी आपल्याला गिरिजिम पर्वतावरच्या मंदिराविषयी बघायला मिळतं. ज्यावेळेस आपण दुसरे जे माउंटन्स बघतो किंवा जे वेगवेगळे जे आहेत गोष्टी, खडकं बघतो किंवा हे बघतो, त्यावेळेस प्रथमतः आपल्याला बघायला मिळतं की अराफात ह्या डोंगरावर ज्यावेळेस नोआचं तारू आलं आणि त्या ठिकाणी थडकलं, हे आपल्याला उत्पत्ती याचा 8व्या अध्यायामध्ये बघायला मिळतं. 20व्या वचनामध्ये आपल्याला बघायला मिळतं की नोहाने परमेश्वरासाठी त्या अराफातच्या डोंगरावर एक वेदी बांधली. 21वं वचन 8:21. आणि परमेश्वराला त्याचा गोड वास आला आणि परमेश्वराने मनात म्हटले, मी पुन्हा मानवासाठी जमिनीला शाप देणार नाही, कारण मानवाच्या मनातील कल्पना त्याच्या तरुणपणापासून दुष्ट आहेत. मी आता पुन्हा कधीही सर्व संजीवांना मारणार नाही, तसे मी केले आहे. तर हा जो जसा काय करार नोआ बरोबर परमेश्वराने केला तो एका डोंगरावर केल्याचा आपल्याला बघायला मिळतं. जर आपण पुढे गेलो तर उत्पत्ती ह्याचा 22वा अध्याय जर आपण बघितला तर त्या ठिकाणी अजून एक डोंगर आपल्याला बघायला मिळतो, नाही का? त्या ठिकाणी आपल्याला अब्रामाची आणि इसाकाची गोष्ट बघायला मिळतं की त्या ठिकाणी परमेश्वर अब्रामाला सांगतो की तू आपला मुलगा इसाक ह्याला घेऊन जा आणि त्याचं अर्पण तू कर. आणि तो मोरिया डोंगरावर 22वा अध्याय उत्पत्तीचा ह्या ठिकाणी बघायला मिळतं की तो इसाकाला घेऊन जातो. आणि त्या वेळेस त्या दोघांचं संभाषण आपल्याला चांगल्या प्रकारे माहित आहे. जर आपण 7व्या वचनावरून पुढे बघितलं
तर तेव्हा इसाकाने आपला बाप अब्राहामास असे म्हटले, बाबा. तो म्हणाला, काय म्हणतोस बाळ? त्याने म्हटले, पहा, विस्तव व लाकडे आहेत, पण होमार्पणासाठी कोकरू कुठे आहे? त्यास अब्राहम म्हणाला, बाळा, देव स्वतः होमार्पणासाठी कोकरू पाहून देईल. आणि ते दोघे बरोबर चालले. देवाने त्याला सांगितलेल्या ठिकाणी ते आले तेव्हा अब्राहमाने तेथे वेदी उभारली, तीजवर लाकडे रचली आणि आपला पुत्र इसाक यास बांधून वेदीवर लाकडावर ठेवले. मग अब्राहमाने आपला मुलगा वधण्यासाठी हात पुढे करून सुरा घेतला. तेव्हा परमेश्वराच्या दूताने त्याला आकाशातून हाक मारून म्हटले, अब्राहमा, अब्राहमा. तो म्हणाला, काय आज्ञा? मग तो बोलला, तू मुलावर आपला हात चालू नकोस, त्याला काही करू नकोस, कारण तू आपल्या मुलास, आपल्या एकुलत्या एका मुलासी माझ्यापासून राखून ठेवले नाही. यावर तू देवावर भिवून चालणार आहेस हे मला कळले. तेव्हा अब्राहमाने दृष्टी वर करून पाहिले, तो आपल्या मागे झुडपात शिंगे गुंतलेला एक एडका त्यास दिसला. मग अब्राहमाने तो एडका घेऊन आपल्या पुत्राच्या ऐवजी अर्पण केला आणि अब्राहमाने त्या ठिकाणाचे नाव यावे इरे, परमेश्वर पाहून देईल, असे ठेवले. त्यावरून परमेश्वराच्या गिरीवर पाहून देण्यात येईल असे आजवर बोलतात. तर पहिलं आपण बघितलं अरारात पर्वत, दुसरं हे आहे मोरिया पर्वत. त्या ठिकाणी परमेश्वर पाहून देईल म्हणजे परमेश्वर आपली काळजी घेईल, आपल्या जीवनामध्ये ज्या काय आपल्या गरजा आहेत तो भागवेल. ही गोष्ट आपल्याला ह्या पर्वतामधून बघायला मिळते. तिसरं, जर आपण पर्वताचा विचार केला आणि आपल्या सगळ्यांना परिचित असं आहे ते सिनाय पर्वत. जर आपण निर्गम या ग्रंथाकडे गेलो, दुसरं पुस्तक पवित्र शास्त्रामधलं 19वा अध्याय आणि 20वा अध्याय या ठिकाणी बघितलं तर त्यावेळेस देव मोशेला म्हणतो की तू वर ये आणि मी तुला ह्या लोकांसाठी आज्ञा देतो. 3रा वचन, मग मोशे देवाकडे वर गेला आणि परमेश्वराला त्याला पर्वतावरून हाक मारून सांगितले की याकोबाच्या घराण्याला हे सांग, इस्रायलाच्या लोकांना हे विदित कर, मी मिस्रांनी काय केले ते व तुम्हाला गरुडाच्या पंखावर बसवून मी आपणाकडे कसे आणले आहे हे तुम्ही पाहिले आहे. म्हणून आता तुम्ही खरोखर माझी वाणी ऐकाल व माझा करार पाळाल तर सर्व लोकांपेक्षा माझा खास निधी व्हाल, कारण सर्व पृथ्वी माझी आहे. पण तुम्ही मला याजक, राज्य, पवित्र राष्ट्र व्हाल. हेच शब्द तू इस्रायल लोकांना सांग. आणि मग 20वा अध्याय आपल्याला माहित आहे की परमेश्वराने 10 आज्ञा दिल्या आणि त्याच्यानंतर दुसऱ्या आज्ञा पण आपल्याला बघायला मिळतात. की पहिलं आपण बघितलं की नोआने परमेश्वरासाठी एक या वेदी बांधली आणि परमेश्वराने एक करार मानवाबरोबर केला. दुसऱ्या ठिकाणी अब्राहमाने वेदी बांधली आणि त्या ठिकाणी वराचं एक महान कृत्य त्याला बघायला मिळालं. परमेश्वराच्या कडून एक जसं काय मिराकल त्याला बघायला मिळालं आणि त्याने त्या ठिकाणचं नाव परमेश्वर पाहून दे, जहोवा जायरा हे ठेवलं. तिसरी गोष्ट, ह्या टेकडीवर किंवा ह्या सियोन च्या पर्वतावर आपल्याला बघायला मिळतं की परमेश्वराने लोकांनी कसं वागावं ह्याच्यासाठी आज्ञा लावून दिला. हे तिसरं पर्वत आहे. आणि अशाच प्रकारे आपण पुष्कळ काही काही पर्वत आपण जुन्या करारामध्ये बघू शकतो. पण आपण नव्या करारामध्ये समजा गेलो तर नव्या करारामध्ये जे आपल्याला सर्मन ऑन द माउंट जे आहे ते आपल्याला आठवत असेल तर मत्तेकृत वर्तमान याचा 5वा अध्याय, 6वा अध्याय आणि 7वा अध्याय या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आपल्या लोकांना, आपल्या शिष्यांना शिकवत आहे आणि तो वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण त्यांना देतो. आणि ह्यालाच म्हणतात की सर्मन ऑन द माउंट, डोंगरावरचे प्रवचन, हे आपल्याला बघायला मिळतं. आणि ह्याच्यामधून आपल्याला पुष्कळ काही शिकायला मिळतं आणि नियमशास्त्राच्या पलीकडे गेलेल्या आज्ञा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. तो म्हणतो, जे आत्म्याने देईन ते धन्य,
कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जे शोक करतायत ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन केले जाईल. जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन पाहतील. जे नीतिमत्वाचे भुकेले व ताणलेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल. अशा प्रकारे 5, 6, 7 या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवण आपल्याला बघायला मिळतं. आणि जर आपण पुढे गेलो तर आपल्याला दुसरे एक जे डोंगर बघायला मिळतं तो म्हणजे गोलगोथा आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं 3 वर्षाचं कार्य संपलं या पृथ्वीवरचं, आणि त्याला मारण्यात आलं आणि त्याला कुठे वधस्तंभावर खेळण्यात आलं. त्या डोंगराचं नाव काय आहे आपल्याला माहितच आहे, नाही का? गोलगोथा, नाही का? गोलगोथा. गोलगोथाचा अर्थ म्हणजे द प्लेस ऑफ स्कल. मत्तेकृष्ण वर्तमान 27वा अध्याय 33वा वचन, मार्क कृष्ण वर्तमान 15वा अध्याय 22वा वचन, योहान कृष्ण वर्तमान याचा 19वा अध्याय 17वा वचन. ह्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की गोलगोथा द प्लेस ऑफ स्कल या ठिकाणी बघायला मिळतं. कारण ते असं म्हणतात लोक की ती जी डोंगर होतं, की टेकडी होती, ते जसं काय एखाद्या स्कल सारखं दिसत होतं. ते जसं काय एखाद्या कवटी सारखं दिसणारी जागा होते. आणि काही लोकांचं म्हणणं असं सुद्धा आहे की ह्याच ठिकाणी जो पहिला मानव आदाम ह्याला पुरण्यात आलं होतं, आणि त्याच ठिकाणी दुसरा मानव जो प्रभू येशू ख्रिस्त त्याला मारण्यात आलं आणि त्याच्या जवळ त्याला गाडण्यात आलं. पण ज्या पहिल्या मानवाला परमेश्वराने संजीवन दिलं होतं, ते त्यांनी पापामुळे घालवलं. तेच संजीवन प्रभू येशू ख्रिस्ताने 3ऱ्या दिवसानंतर पुनरुत्थित होऊन मरणावर विजय मिळवून परत एकदा जीवन आपल्या सगळ्यांसाठी एक जीवनाचा मार्ग निर्माण केला. सार्वकालिक जीवनाचा मार्ग. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. योहान 3:16 आपल्या सगळ्यांना माहित आहे. तर प्रश्न आपल्या समोर असा आहे की प्रभू येशू ख्रिस्ताची जी डोंगरावरच्या प्रवचनावरची शिक्षण आपल्या जीवनामध्ये उतरली आहे का? त्याप्रमाणे आपण चालतो का? दुसरा प्रश्न असा आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने जे गोलगोथावर आपलं मरण सहन केलं, आपलं शरीर मोडलं, आपलं रक्त सांडलं, आपल्यासाठी त्यांनी बलिदान दिलं, त्या बलिदानावर आपला विश्वास आहे किंवा नाही? आणि जर विश्वास नाही तर विश्वास करण्याची आवश्यकता आहे, कारण ह्याच विश्वासाच्या द्वारे आपल्याला अनंत कालचं जीवन मिळू शकतं. तर प्रश्न फिरून एकदा की डोंगरावरचं प्रवेशन आपल्या जीवनामध्ये आपण अनुकरण केलेलं आहे का? आणि गोलगोथा वरचं प्रभू येशू ख्रिस्ताचं सॅक्रिफाईस, जे त्यांनी तुमच्या आमच्यासाठी बलिदान केलं, त्या बलिदानाचं महत्व आपल्याला समजलं आहे का? आणि ते आपण स्वतःच्या जीवनामध्ये आत्मसात केलं आहे किंवा नाही हा प्रश्न आहे. जर नसेल केलं तर आजच दिवस आहे, आजच आपण पश्चाताप करू शकता आणि प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकार करू शकतो. तर ह्या 2-3 गोष्टी आहेत. आणि अजून एक शेवटचा जे डोंगर आहे त्याच्याकडे मी आपली दृष्टी लावू इच्छितो, आणि तो डोंगर आहे आपल्याला झकरिया ह्याच्या ग्रंथामध्ये 14वा अध्याय आणि 4थं वचन या ठिकाणी बघायला मिळतं. झकरिया 14:4 कुणाला मिळालं तर आपण वाचू शकता. झकरिया 14:4. झकर्या 14:4. हो हो, एक मिनिट. जखया याचा 14वा अध्याय 4थं वचन. यावेळी तो यरुशलेमेच्या पूर्वेला असलेल्या जैतून पर्वतावर उभा राहताच तो पर्वत दुभंगेल. त्या पर्वताचा अर्धा भाग उत्तरेकडे व अर्धा भाग दक्षिणेकडे सरकेल.
जैतुनाच्या झाडाचा डोंगर पूर्वेकडून पश्चिमेपर्यंत दुभागून एक खोल दरी निर्माण होईल. थँक्यू. ह्या ठिकाणी यरुशलेमामध्ये भविष्य काळामध्ये काय होणार आहे ह्याचा विषयी जखर्या संदेष्टा सांगत आहे. आणि तो म्हणतो की ज्यावेळेस मसिया येईल, प्रभू येशू ख्रिस्त येईल, त्यावेळेस तो ह्या डोंगरावर उतरेल. त्या दिवशी यरुशलेमेसमोर पूर्वेस असलेल्या जैतून झाडाच्या डोंगराला त्याचे पाय लागतील. That Jesus will come the second time on the clouds and will descend on Mount Olive. जैतुनाच्या डोंगरावर तो उतरेल आणि त्या ठिकाणी मग त्या डोंगराचं दुभंग होईल. तर तिसरा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी हा आहे की ह्या गोष्टीसाठी आपण तयार आहोत का? प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनासाठी आपण तयार आहोत का? तर ह्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात ज्यावेळेस आपण एखाद्या शब्दाचा अभ्यास पवित्र शास्त्रामध्ये करतो. आता आपल्याला खूपच चांगल्या सोयी झाल्या आहेत. इंटरनेटवर गेलं, फक्त एक शब्द टाकला की बायबलमध्ये ह्या शब्दाचे वर्सेस सांगा, ते सगळे वर्सेस आपल्याला मिळू शकतात. तर अशा प्रकारे सुद्धा आपण अभ्यास करू शकतो. पुस्तकाचा अभ्यास करू शकतो, विषयांचा अभ्यास करू शकतो, किंवा एखाद्या शब्दाचा अभ्यास करू शकतो. आणि त्या शब्दांमधून आपल्याला काय शिकण्यासारखं आहे, आपल्या जीवनाला काय लागू करण्यासारखं आहे ते आपण करू शकतो. आज आपण बघितलं की प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या डोंगरावरच्या प्रवचनाकडे जर आपण बघितलं तर आपण विचार करू शकतो, परत एकदा आपण ते वाचू शकतो आणि विचार करू शकतो की मी माझ्या हे जे प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण आहे ती माझ्या जीवनात मी लागू केली आहे का, आणि केली नसेल तर करण्याची आवश्यकता आहे. आणि ती जर आपण लागू करू तर आपण त्याच्यासाठी सॉल्ट अँड लाईट म्हणजे काय, नमक नाही का, आपण त्याच्यासाठी आपण राहू मीठ आणि प्रकाश, मीठ आणि प्रकाश या जगामध्ये त्याच्यासाठी होऊ शकतो नाही का. दुसरी गोष्ट, जर आपण गोलगोथामध्ये गेलो नसो, त्याच्याकडे जर आपण आपलं जीवन जर समर्पित केलं नसेल तर ती करण्याची आवश्यकता आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जर आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनासाठी जर तयार नसू तर आपण तयार होण्याची आवश्यकता आहे. प्रभू करो आणि ह्या वचनाच्या द्वारे आपल्याला आशीर्वाद मिळाला असेल अशी अपेक्षा आहे. आणि एक नवीन प्रकारे किंवा वेगळ्या प्रकारे देवाच्या वचनाचा अभ्यास आपण कसा करू शकतो हे पण शिकायला मिळाला अशी माझा विश्वास आहे. आपण प्रार्थना करूया. प्रभू देवप्पा, आम्ही तुझी स्तुती करतो, कारण स्तुतीस पात्र असा तू आमचा महान परमेश्वर बाप आहेस. तू आम्हाला दिलेला हा खजिना आहे पवित्र शास्त्राचा, तुझ्या वचनाचा. तो कधी आम्ही वाचतो, कधी नाही वाचत, पण प्रभू देवप्पा आम्हाला वाचण्यासाठी एक भूक दे, आम्हाला वाचण्यासाठी एक तहान दे, आणि त्याच्याद्वारे प्रभू देवप्पा आम्ही तुझ्याविषयीची जास्ती माहिती मिळावी आणि तुझ्यासाठी या जगामध्ये आम्ही जगावं, ज्याच्याद्वारे पुष्कळ लोक तुझ्या राज्यामध्ये येतील आणि तुझंच गौरव होत राहील. प्रभू देवप्पा, हाऊस ऑफ प्रेयरच्या ह्या झूम लाईनवर जे जे लोक आहेत त्या सगळ्यांची आठवण तुझ्या पायाजवळ करतो, त्यांच्या कुटुंबाची आठवण करतो, त्यांच्या आप्तेष्टांची आठवण करतो. प्रभू देवप्पा, त्यांच्यावर तू आपला आशीर्वाद पाठव. आणि प्रभू परमेश्वर बापा, तुझ्यासाठी जगण्यासाठी त्यांना उत्तेजन दे, सहाय्य दे, प्रोत्साहन दे, आणि तुझंच गौरव त्यांच्या प्रत्येकाच्या जीवनाच्या द्वारे होत राहावं असं होऊ दे. शिला, विजय या दाम्पत्यासाठी तुझी स्तुती करतो, उपकार मानतो, त्यांच्यावर तू आपला आशीर्वाद पाठव. त्यांच्या दोन्ही मुलांसाठी मागतो प्रभू देवप्पा, त्यांच्यावर तुझा आशीर्वाद असू दे. आजची ह्या वेळेमध्ये प्रभू परमेश्वर बापा, तू आमच्याबरोबर राहिलास, बोललास असा विश्वास आहेच. आणि प्रभू देवप्पा, तुझं वचन आमच्या जीवनामध्ये लागू व्हावं आणि तुझंच गौरव आमच्या प्रत्येकाच्या जीवनाच्या द्वारे होत राहावं असं होऊ दे. आज हा उरलेला वेळ US मध्ये दिवस आहे, इंडियामध्ये ऑलमोस्ट रात्र झाली आहे. प्रभू देवप्पा, आम्हाला चांगली झोप लागवावी आणि तुझंच गौरव आमच्या जीवनाच्या द्वारे होत राहावं असं होऊ दे. तुझी इच्छा असेल तर आमच्या बरोबर तू स्वप्नाच्या द्वारे बोलावंस. आणि प्रभू परमेश्वर बापा, आमचे कान तुझ्या वाणीकडे लागून राहावे. ज्याप्रमाणे
शंभूएल बाळ म्हणाला होता की हे प्रभू बोल, मी तुझी वाणी ऐकायला तयार आहे. त्याच प्रकारे आम्ही नेहमीच तयार असावा असं दयाने कृपेने होऊ दे. आजच्या वेळेसाठी आम्ही तुझी स्तुती करतो, उपकार मानतो. येशूच्या नावाने मागतो म्हणतो आहे. आमेन. आमेन.